राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर आणि सातारामधील भरारी पथकानं लोणंद बस स्टँड समोर छापा टाकला। त्यावेळी एका कंटेनरमध्ये 1506 बॉक्समधील मद्याच्या बाटल्या सापडल्या। सुमारे 1,71,04,320 रुपयांचं मद्य आणि 30 लाखाचं वाहन असं 2,84,320 रुपये किमतीचं साहित्य जप्त केलं। या प्रकरणी इंदौर इथल्या मोहम्मद शफीक शहाला अटक केली। राज्यात वेगवेगळ्या मार्गावरून विदेशी मद्याची तस्करी होतीये। त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं विविध जिल्ह्यातील पथकांचा समन्वय ठेवून अशा तस्करीवर अंकुश निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर आणि सातारा इथल्या भरारी पथकानं एकत्र येऊन लोणंद बस स्टँड समोर थांबलेल्या एका कंटेनरवर छापा टाकला। या कंटेनरमध्ये गोवा राज्यातून आणलेल्या विदेशी मद्याचे 1506 बॉक्स होते। त्याची किंमत 1,71,04,320 रुपये इतकी आहे। हे मद्य आणि 30 लाख रुपयांचा कंटेनर असं एकूण 2,84,320 रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं। उत्पादन शुल्कचे उपायुक्त विजय चिंचाळकर, साताऱ्याचे अधीक्षक बाबासाहेब बुतकर यांच्यासह निरीक्षक किरण पवार, माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक योगेश फटांगळे, सुहास शिरतोडे यांच्या पथकानं ही कामगिरी केली।